नमस्कार. मी अमोल तोरणे, नवराष्ट्र बारामती. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्यामध्ये अतिशय उत्सुकता लागली ती म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संभाव्य उमेदवारीची. कारण गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी 2 वेळा पुनरुच्चार केला की मी बारामती विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली. मात्र बारामतीतील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह धरलेला आहे. या ठिकाणी अजितदादांचे खंदे समर्थक आणि बारामतीचे ज्येष्ठ नगरसेवक श्री किरणदादा गुजर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. तर त्यांनी 1 लाखाहून अधिक सह्यांचं पत्र की दादांनी निवडणूक बारामतीतून लढवावी असं बारामतीतल्या जनतेचं पत्र त्यांनी पाठवलेले आहेत. तर त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा, काय वाटतं की दादांनी ज्यावेळेस निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला तर त्या संदर्भात आपण कार्यकर्ते म्हणून आपली काय भूमिका आहे? आपण जी पत्र त्या ठिकाणी पाठवलेली 1 लाखाहून अधिक, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? दादांनी असं स्पष्ट कुठेही म्हणलं नव्हतं की मी निवडणूक लढवणार नाही. दादांनी आपल्या भाषणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काही खंत व्यक्त केली होती आणि त्याच्यावर एक असं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं की दादा निवडणूक लढवणार नाहीत आणि लढले तर ते बारामतीतनं लढणार नाहीत, असं काही प्रसार माध्यमांनी आणि काही चर्चेतून गोष्टी पुढे आल्या आणि त्याच्यामध्ये इतक्या प्रमाणावर त्या फोफवल्या गेल्या की बारामतीकर देखील बरेचसे हवालदिल झाले. कारण बारामतीकरांना माहिती आहे की बारामतीचा सर्वांगीण विकास जो झालाय त्याला फक्त अजितदादा एकमेव कारणीभूत आहेत. तो विकासामध्ये जर सातत्य ठेवायचं असेल, आणखीन विकास कामं वाढवायचे असतील तर या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अजितदादांनीच केलं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने बारामतीकर विचार करीत होते. मधल्या कालावधीमध्ये साधारणपणे तालुका म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघातील सर्व बूथ कमिट्यांचे पुनर्गठन करण्याची जबाबदारी दादांनी माझ्यावर सोपवली आणि मी जवळजवळ 1 महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण तालुक्यातील 117 गावं, नगरपालिकेचे 19 प्रभाग यांचा या ठिकाणी दौरा केला आणि दौरा केल्यानंतर मी लोकांशी बोललो, 1 to 1 आमच्या बूथ कमिटीच्या सदस्यांशी बोललो, त्यांची काय मतं जाणून घेतली, नागरिकांची मतं जाणून घेतली. त्याच्यामध्ये सर्वांचा एकच सूर होता की विधानसभेला दादाच पाहिजेत आणि मग आम्ही त्याच मीटिंगच्या अनुषंगाने काही कार्यकर्त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही दादांना विनंती पत्र तयार केली. जवळजवळ 1,11,760 एवढ्या सह्यांचं पत्रक आम्ही अजितदादांना दिलं की दादा, बारामतीकरांची इच्छा आहे की आपण त्या ठिकाणी निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. तरी दादा शांत होते. म्हणून आम्ही विचार केला की तशी वेळ आली तर आता आपल्याला काय करावं लागेल की जेव्हा दादा गणपतीच्याच कालावधीमध्ये आले होते, पण त्यानंतर जर दादा बारामतीमध्ये आले तर दादांच्या घरी आपल्याला शांततेच्या मार्गाने सकारात्मक आंदोलन करावं लागेल. दादांच्या अंतरात्म्याला आवाज देण्यासाठी आपल्याला त्यांना बोलावं लागेल की दादा, आम्ही आता तुमच्या इथं सहयोग बंगल्यावर आलो आहोत आणि जोपर्यंत तुम्ही बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं जाहीर करत नाही स्पष्टपणे, तोपर्यंत आम्ही काय त्या ठिकाणी हलणार नाही. परंतु तशी वेळच आली नाही. कारण आपण बघितलं की गेल्या 2-3 दिवसापूर्वी पक्ष नेतृत्वाने, कोर कमिटीने काही निर्णय घेतले आणि मुंबईच्या स्तरावर, पक्षाच्या स्तरावर साधारणपणे प्रसार माध्यमातून सगळ्या बातम्या आल्या. आदरणीय तटकरे साहेब, छगन भुजबळ साहेब यांनी देखील सांगितलं की अजितदादांनाच बारामती विधानसभा मतदारसंघातली या ठिकाणी उमेदवार असले पाहिजेत आणि ते स्पष्ट झाल्यामुळे बऱ्याच जणांचा, बारामतीकरांचा एक जीव भांड्यात पडला असं म्हणलं तरी हरकत ठरणार नाही. आणि तरी देखील अशी काहीतरी परिस्थिती निर्माण झाली तरी आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत की दादाच्या निवडणुकीसाठी पाहिजेत. कारण दादांच्या समोर कोण उभा आहे हे न पाहता प्रत्येक निवडणूक समोर अत्यंत तुल्यबळ उमेदवार उभा आहे असं समजून, मग ते 1995ची, 99ची, 2004ची, 2000 आपण बघितलं की सगळ्याच निवडणुकामध्ये आम्ही तो सातत्याने प्रयत्न केलाय आणि असाच प्रयत्न आमचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा यावेळेला तो आपल्याला करण्याचा प्रयत्न राहील आणि दादा मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यामध्ये कोणत्या प्रकारची अडचण येईल असं मला वाटत नाही. बारामतीची जी आगामी संभाव्य निवडणूक आहे विधानसभेची, की कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की दादांनीच लढावं. या ठिकाणी किरणदादा गुजर यांनी सांगितलं की कसल्याही परिस्थितीत आम्ही दादांनाच आग्रह करणार आहोत. कदाचित एकंदरीत असं वाटतं की उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांचा आग्रह मोडणार नाहीत, तरी देखील काही दिवस
विधानसभा निवडणुकीला उरलेले आहेत. पाहूया यापुढे बारामतीच्या विधानसभा निवडणुकीबाबत अजित पवार काय निर्णय घेतात ते. धन्यवाद. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती.